लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून 16वा हप्ता जमा होणार। 4500 प्लस 1500 रुपये पैशांचा होणार पाऊस। 16वा हप्ता आजपासून 100% जमा। ऑफिशियल अपडेट आली, शासन निर्णय झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी पाठवलेला आहे। ऑफिशियल अपडेट दिलेले आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी महाराष्ट्र शासनाचा GR आलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, पैशांचा पाऊस आता सुरू झालेला आहे। 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा आजपासून जमा होणार आहे। नमस्कार, आज तारीख आहे 4 नोव्हेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट सोबत महिलांसाठी, बहिणींसाठी आलेली आहे खुशखबर। तर संपूर्ण अपडेट आता आपण पाहूया। तर बघा, सर्वात महत्त्वाचा व्हिडिओचा जो मेन टॉपिक होता, मेन पॉइंट होता, तो होता लाडक्या बहिणींसाठी आजची ही खुशखबर। तर खुशखबर अशी होती की लाडक्या बहिणींना आता 16वा हप्ता आजपासून वाटप होणार आहे। आजपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 16व्या हप्त्याचे पैसे 100% जमा होणार आहेत, 1000% जमा होणार आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आज ट्रान्सफर केलेला आहे। या संदर्भात पोस्ट करत माहिती दिलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी। त्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे आजपासून 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी सर्व लाडक्या ताईंना, सर्व लाडक्या बहिणींना जमा होणार आहे। तर आता अपडेट पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे जमा होतील। त्या अगोदर या ठिकाणी बघा, 16वा हप्ता आजच ट्रान्सफर केलेला आहे। आदिती तटकरे मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती, EKYC संदर्भात सुद्धा त्यांनी अपडेट दिलेले आहे। सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी आज पाठवला आहे। सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून ऑक्टोबर महिन्याचा पैसे जमा होणार आहे। या ठिकाणी बघा, स्पष्टपणे आदिती तटकरे मॅडम यांनी पोस्ट मध्ये काय लिहिलेलं आहे ते पाहूया। तर बघा, सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया काल त्यांनी पोस्ट केली, म्हणजे उद्यापासून म्हणजेच आजपासून जमा होणार आहे। आजपासून प्रक्रिया सुरू होते। 2-3 दिवस ही प्रक्रिया चालणार। सर्व लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी मिळणार 2 ते 3 दिवसामध्ये। आज, उद्या, परवा हे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत। सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्यांनी पोस्ट मध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे। लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे सर्व महिलांनी आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा। आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहेत। 100% आजपासून तुम्हाला हे पैसे, हे गिफ्ट मिळणार आहे। तर बघा, महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर EKYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तर बघा, सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी EKYC प्रक्रिया पूर्ण करावी अशी त्यांनी नम्र विनंती केलेली आहे। बघा, आज तारीख आहे 4 नोव्हेंबर, 18 तारीख शेवट असणार आहे EKYC साठी। मोजून 13 ते 14 दिवस उरलेले आहेत। सर्वांनी EKYC करून घ्या, नाहीतर तुमचे पैसे मिळणे बंद होतील, हे लक्षामध्ये घ्या। ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन करून घ्या। EKYC करणे खूप सोपी पद्धत आहे, ठीक आहे। तर 5 वर्ष ही योजना चालणार आहे, अखंडपणे ही योजना चालणार आहे, असं माहिती सरकारने म्हटलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका। सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी बघा, माहिती सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, संपूर्ण महाराष्ट्र शासनाने विनंती केलेली आहे, लाडक्या बहिणींनो EKYC करून घ्या। EKYC करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे, ठीक आहे। जे EKYC करतील त्यांना लाभ जमा होईल। आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आजपासून हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे। 16वा हप्ता जमा होत आहे। मग पहिला जिल्हा कोणता, 5वा जिल्हा कोणता, 8वा जिल्हा कोणता, 15वा जिल्हा, 30वा जिल्हा, 36वा जिल्हा कोणता, वळीने जिल्ह्याची नावं सांगणार आहे। त्या जिल्ह्यामध्ये आजपासून टप्प्याटप्प्याने हे पैसे, हा लाभ वितरित होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो जिल्ह्यानुसार यादी आलेली आहे। पहिली यादी आहे, या ठिकाणी बघा, पहिला जिल्हा आहे सातारा, दुसरा जिल्हा आहे नाशिक, तिसरा जिल्हा आहे परभणी, चौथा जिल्हा आहे सांगली जिल्हा। हे आहेत पहिले 4 जिल्हे। त्यानंतर बघा, 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, ठीक आहे। 6व्या क्रमांकाचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा,
7व्या क्रमांकाचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा, 8वा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. हे आहेत दुसरे 4 जिल्हे, दुसऱ्या क्रमांकाचे 4 जिल्हे. त्यानंतर बघा 5वा जिल्हा या ठिकाणी आहे बीड जिल्हा, 10वा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा, 11वा जिल्हा आहे अमरावती जिल्हा, 12वा जिल्हा आहे अकोला जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 13व्या क्रमांकाचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, 14वा जिल्हा आहे भंडारा जिल्हा, 15वा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा आणि 16वा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. त्यानंतर बघा आपण या ठिकाणी पुढची अपडेट पाहूया. तर बघा 17व्या क्रमांकाचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा, 18वा जिल्हा आहे जालना, 19वा जिल्हा आहे लातूर आणि 20वा जिल्हा आहे धुळे जिल्हा. त्यानंतर बघा 21व्या क्रमांकाचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा, 22वा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा, 23वा जिल्हा आहे रायगड आणि 24व्या क्रमांकाचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. त्यानंतर लक्षामध्ये घ्या 25व्या क्रमांकाचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा, 26वा जिल्हा आहे वर्धा, 27वा जिल्हा आहे परभणी आणि 28व्या क्रमांकाचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. त्यानंतर बघा 29व्या क्रमांकाचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा, 30वा जिल्हा आहे नवी मुंबई, 31वा जिल्हा आहे मुंबई उपनगर आणि 32वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. त्यानंतर बघा 33वा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा, 34वा जिल्हा आहे कोल्हापूर, 35वा जिल्हा आहे पुणे आणि 36वा जिल्हा आहे नांदेड. तर हे एक पासून ते 36 पर्यंतचे जिल्हे अशा प्रकारे नियोजन केलेले आहे. टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळवायचे असतील, 16वा हप्ता व्यवस्थितपणे जमा व्हावा असं वाटत असेल तर सर्वात पहिली गोष्ट या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत, तरच तुम्हाला पैसे मिळतील. पहिली गोष्ट बँक खाते इनॅक्टिव्ह असणे. ही जर चूक तुम्ही केली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुमचं बँक खातं ऍक्टिव्ह असलं पाहिजे, चालू असलं पाहिजे. ठीक आहे. हे महत्वाची गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर भरपूर जणांचं आधार कार्ड अपडेट नसतं, भरपूर वर्ष झालेत, कितीतरी वर्ष झालेत, 7-8 वर्ष जरी अपडेट नाही केलं तर पैसे तुम्हाला येणार नाहीत, प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आधार कार्ड अपडेट नसेल अपडेट ठेवा. ठीक आहे. आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा. आणि आता सध्या बघा ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर ई-केवायसी सध्या करून घ्या. ई-केवायसी नाही केली तर तुमचा लाभ पुढे बंद होईल. ह्या महिन्याचा हप्ता मिळेल पण पुढचा हप्ता मिळणार नाही, कारण की त्यानंतर ई-केवायसी ची मुदत संपणार आहे. ठीक आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांवरती कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही असं आश्वासन आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींना. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींना खुशखबर आहे. सरकार लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये बाबत देणार आहे मोठी बातमी, अशी सूत्रांकडून अपडेट मिळालेली आहे. 1500 ऐवजी लवकरच 2100 रुपये दिले जाणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 16वा हप्ता जमा झालेला आहे. काही महिलांना काल पैसे आले नाहीत, त्यांना आज पैसे 100% जमा होणार आहेत. अखेर सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता फायनली आजपासून वाटप होत आहे. आजपासून सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर फ्री मोबाईल योजना अशा प्रकारे कोणती योजना आहे का? तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त सध्या 1500 रुपयाचा दरमहा लाभ दिला जातोय. फ्री मोबाईल लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जात नाही, किंवा लाडकी बहीण योजनेअंतर्गत आटा चक्की किंवा गिरण अशा प्रकारे कोणतीही वस्तू दिली जात नाही. फक्त दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपयाचाच लाभ दिला जातो. हे सर्व लाडक्या बहिणींनी लक्षामध्ये ठेवा. तसेच आता पैठणी साडी वाटप, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैठणी साडी वाटप केली जात नाही. ही जी पैठणी साडी वाटप होते हे आपली वैयक्तिक किंवा व्यक्तिगत या ठिकाणी हे गिफ्ट असणार आहे. आपल्या चॅनल तर्फे पैठणी साडी वाटप केली जात आहे, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनल तर्फे. तर एक पैठणी साडी वाटप केली जाईल त्या दिवशी आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. त्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या आनंदामध्ये ही फ्री साडी अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची वाटप केली जाईल. आता या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना त्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडी वाटप केली जाईल. त्यांच्या ऍड्रेस वरती पैठणी साडी पोहोचवली जाईल. ठीक आहे. त्यामुळे सर्वांनी या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करा. तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आजपासून 16वा हप्ता जमा होतोय. सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत. सर्व म्हणजे सर्व. तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेला असू द्या, पोस्ट बँक असेल, SBI बँक असू द्या, IDBI बँक असू द्या, सर्व बँकेमध्ये सर्व. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहेत. मग अशी तुम्हाला मी पहिल्या जिल्ह्यापासून 36व्या जिल्ह्यापर्यंतची यादी सांगितलेली आहे. त्यानुसार हे पैसे वाटप होणार आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. ठीक आहे. तर बघा 1500 रुपये वाटप होणार आहेत 16व्या हप्त्याचे ऑक्टोबर महिन्याचे. गॅसचे 830 रुपये पण वाटप होणार की नाही या संदर्भात अजूनपर्यंत अपडेट आलेले नाहीये. तर हे दोन्ही पैसे एकत्र दिले तर चांगलंच आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आजपासून 3 दिवस हे पैसे वाटप होणार. 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. 3 याद्यामध्ये पैसे वाटप होणार. पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी
अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे, ट्रान्सफर केलेला आहे। आता तारीख तुम्हाला सांगतो, या तारखेला सर्वांना पैसे जमा होणार आहेत। तर तारीख लक्षामध्ये घ्या, आजची तारीख आहे 4 नोव्हेंबर, वार आहे मंगळवार, उद्या 5 नोव्हेंबर वार आहे बुधवार आणि 6 नोव्हेंबर गुरुवार, या 3 दिवस हे पैसे तुम्हाला वाटप होत राहणार आहे।